पासून तयार झाले. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मोबाईल ज्या तंत्रज्ञानापासून तयार झालाय की मुव्हिंग पार्ट कुठलाच नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही बिघडण्यासारखं शक्य नाही. 5 वर्ष गॅरंटी येते. त्यामुळे त्याच्यामध्ये असा कुठलाही पार्ट बिघडण्यासारखा नाही. आणि जरी बिघडला तरी 100% आपण ते भारतामध्ये तयार केलंय. फक्त नाही म्हणाला एक कोणीतरी विचारेल म्हणून सांगतो की परमनंट मॅग्नेट असतात ते निओबेन आयन बोरॉन या टेक्नॉलॉजीचे मॅग्नेट्स आहेत ते आपल्याकडे नाही तयार होत. त्यामुळे आपल्याला ते इम्पोर्ट करायला लागतात. पण तेवढा 1% पार्ट सोडला तर कुठलाही पार्ट आपल्याकडे इम्पोर्ट होत नाही. 100% भारतीय आहे. वा, मेड इन इंडिया. येस, मेड इन इंडिया. एका उत्तरात मगाशी तुम्ही सर म्हणालात म्हणून मला हा प्रश्न पडलाय की पाण्याचा टीडीएस आहे तसाच राहतो. हो. म्हणजे जर टीडीएस बदलत नसेल तर मग कंडिशनिंगचा फायदा काय? ओके, अतिशय चांगला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, टीडीएस बदलत नाही हे वॉटर कंडिशनरचं दुर्गुण, एरर, त्रुटी अजिबात नाही. बरं. ते तंत्रज्ञानच तसं आहे ओके. की तो टीडीएस बदलणारच नाही. बरं. आता आम्ही तो सर्क्युलेशन मध्ये बदली करून दाखवलाय, सगळं मान्य आहे. पण तो बदलणार नाही हे त्याचं पार्ट अँड पार्सल ऑफ टेक्नॉलॉजी आहे. ओके. की तो नाही बदलणार. का बदलणार नाही? एकदम सोपं उदाहरण सांगतो. एक भाकरी घ्या, तिचे कितीही तुकडे करा, तिचं पीठ करा, तिचा आकार बदलेल, वजन तेवढंच राहणार. सोन्याचं 1 ग्रॅम सोन्याची तुम्ही वायर काढा, तिला आपण म्हणतो ना वर्धनीयता, तन्यता, पत्रा बनवणं, तार बनवणं, 1 किलोमीटरची वायर तयार होईल. तिला गुंडाळा केला तर तुमच्या पोत्यामध्ये पण ती येणार नाही. पण तिचं वजन 1 ग्रॅमच राहणार. तसं याच्यामध्ये तुमच्या पाण्यामधलं जे क्षार आहेत त्याचा फिजिकल फॉर्मॅट आपण चेंज केला. एकदम सोपं करून